Hello all. Today we are going to learn Unit 1 Class 8th English Workshop. Question number first. Read the word or names given below. Put the big size or bigger ones in the big circle and the smaller ones in the smaller circle. There is two circles. We have to put these words in small words, which means by size, in this circle, and big words which things which are big in size, we will going to keep that in this circle. Okay, so musky, then bush, shrub, reel, star, trail, these are the small things. So we are going to take that in this smaller circle. आपल्याला आता या स्मॉल सर्कलमध्ये स्मॉल गोष्टी ठेवायच्या आहेत आणि बिग सर्कलमध्ये बिग गोष्टी ठेवायच्या आहेत ज्या इथे या ब्रॅकेटमध्ये दिलेल्या आहेत. मस्की, पाईन, लेक, बुश, हायवे, सन, हे काय आहेत? मोठ्या गोष्टी आहेत. त्या आपण आता या मोठ्या सर्कलमध्ये ठेवणार आणि बाकी या छोट्या सर्कलमध्ये ठेवणार. क्वेश्चन नंबर सेकंड. फार्म ग्रुप्स ऑफ 4 रीड इच स्टांजा इन द पोएम टर्न बाय टर्न. आता आपल्याला ग्रुप करायचे आहे 4 जणांचे आणि ही पोएम काय करायची आहे? रीड करायची आहे. ही पोएम तुम्ही स्वतः घरी रीड करा. फाइंड अँड राईट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता आपल्याला पोएममधून रायमिंग वर्ड्सच्या पेअर्स शोधायच्या आहे. फॉर एक्झाम्पल, हिल, रील, देन बास, ग्रास, देन ट्रेल, फेल, क्रू, हियर, नियर, here, near, fell, trail. Okay, these are the 4 pairs of rhyming words which are present in the given poem. Question number 4. Complete the following with appropriate words or phrases from the poem. आता आपल्याला काय करायचं आहे? ॲप्रोप्रिएट वर्ड्स किंवा मग सेंटेन्स वापरून जे की पोएममध्ये दिलेलं आहे ह्या खालच्या लाईन कंप्लीट करायच्या आहे. फर्स्ट वन इज डन फॉर यू. पहिली जी लाईन आहे ती तुमच्यासाठी कंप्लीट करून दिलेली आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट इज इफ यू कांट बी अ पाईन बी अ श्रब. सेकंड इज इफ यू कांट बी अ ट्री बी अ बुश. थर्ड इज इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. फोर्थ इज इफ यू कांट बी अ कॅप्टन we have got to be crew. Fifth one is if you can't be a highway then just be a trail. Sixth one is if you can't be the sun be a star. अशा प्रकारे पोएममध्ये सेंटेन्स लाईन शोधून आपल्याला या कंप्लीट करायच्या आहे. क्वेश्चन नंबर 5 इज राईट वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स. आता आपल्याला खालचे सेंटेन्स जे आहे, कविता आपण शिकलेलो आहोत त्यानुसार आपण खालचे सेंटेन्स ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट. ऑल मस्ट बी द कॅप्टन ऑफ द टीम. सगळ्यांनीच टीमचे कॅप्टन असलं पाहिजे. दिस सेंटेन्स इज फॉल्स. अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. थोडंसं गवत देखील हायवेच्या भोवती असलं तर सगळ्यांना चांगलं वाटतं. इज दिस ट्रू ऑर फॉल्स? दिस इज ट्रू सेंटेन्स. वी विन ऑर फेल डिपेंड अपॉन साईज ऑर पोझिशन. आपण जिंकतो किंवा हारतो हे सगळं साईजवर डिपेंड असतं. इज दिस ट्रू ऑर फॉल्स? दिस इज अ फॉल्स. अ श्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. श्रब किंवा झुडपं हे अगदी टेकडीच्या माथ्याला दिसून येतात किंवा तिथं ते वाढतात. इज दिस फॉल्स ऑर ट्रू? दिस इज फॉल्स. श्रब किंवा बुश हे दऱ्याखोऱ्यांमध्ये वाढतात आणि पाईन आणि ट्रीज हे टेकडीवरती वाढतात. इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. जर तुमचं काम महत्त्वाचं नसेल तर तुम्ही ते काम करू नका. इज दिस फॉल्स ऑर ट्रू? दिस सेंटेन्स इज फॉल्स.
व्हॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. तुमचा काहीही जॉब असू द्या, काम असू द्या, तुम्ही ते अगदी सर्वोत्तम प्रकारे करायला हवं. इज दिस ट्रू ऑर फॉल्स? दिस इज ट्रू. क्वेश्चन नंबर 6 इज राईट ॲन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ द पॉईंट गिवन बिलो. आता आपल्याला खालच्या पोएमच्या आपल्याला दिलेल्या पोएमच्या हेल्पनं काय करायचं आहे, खालचे सेंटेन्स कंप्लीट करायचे. क्वेश्चन नंबर फर्स्ट इज द टायटल ऑफ द पोएम इज बी द बेस्ट. द पोएम इज रिटन बाय डॉग्लास मोलाच. द पोएम हॅज 4 स्टांजाज. इच स्टांजा हॅज 4 लाईन्स. द लाईन्स दॅट राईम इन इच स्टांजा आर टू. स्टांजा मीन्स कडवे. The poet compare big things with smaller things. If you can't is a repeated expression in the poem. The line I shall always remember is be the best whatever you are. आपल्याला अशी लाईन सांगायची जी सगळ्यात आवडती लाईन आहे आपली या पोएममधली. माझी सगळ्यात आवडती लाईन आहे बी द बेस्ट वॉट एव्हर यू आर. तुम्ही तुमची आवडती लाईन लिहू शकता. आता ही जी खालची पोएम दिलेली आहे ती आपल्याला काय करायची आहे, वाचायची आहे. रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द पोएम लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर बाय जुलिया फ्लेचर कार्ने. लर्न इट अप, सेट इट टू अ ट्यून अँड एन्जॉय सिंगिंग इट. यू मे आस्क युअर टीचर टू हेल्प यू. आता ही खालची जी पोएम आहे ती लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर या जुलिया कार्ने यांच्या पोएममधले काही लाईन्स इथं दिलेल्या आहेत, त्या आपल्याला वाचायच्या आहेत आणि गायच्यासुद्धा आहेत. लिटल ड्रॉप ऑफ वॉटर, लिटल ग्रेन ऑफ सँड्स मेक द मायटी ओशियन अँड द प्लीझंट लँड. लिटल डीड्स ऑफ काइंडनेस, लिटल वर्ड्स ऑफ लव हेल्प टू मेक अर्थ हॅपी लाईक द हेवन अबोव. Encourage the student to discuss freely all points in detail. Teacher may explain more about appreciation of the poem. आता या कवितेविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर नेटवरती ही कविता अजून वाचून घ्या. प्लीज सबस्क्राईब अँड शेअर दिस व्हिडिओ.